हाय, हॅलो, नमस्कार. आज सकाळी-सकाळला माझ्या बाळाचा काहीसा असा लूक बघायला भेटला. चला म्हटलं यावरची एक छोटीशी रील काढूनच घ्यायची आणि तुम्ही जर ती रील नसेल बघितली तर लवकर जाऊन बघा आणि छान-छान कमेंट पण करा. आता 2-3 दिवसापासून आईंना म्हटलं की मी मँगो शेक करते, पण माझ्या कामामुळे मला ते टाईमच नव्हता भेटत. आई बोलल्या की "तू आज बनवतो, उद्या बनवतो करून ते पूर्ण मँगो खराब होऊ देशील." चला म्हटलं आता आईच्या हातचा पुन्हा ओरडा खायच्या आत ते रेसिपी शूट करून घ्यायची. आता तुम्हाला तर माहीतच आहे अर्ध्या तासाच्या कामामध्ये ह्या छोट्या-छोट्या क्लिप घेता-घेता कधी 1 तास लागून जाईल काही माहीतच पडत नाही. आता मी इकडे छान मँगो धुवून घेतले आणि छान त्याला कट केले. काही याचे छोटे-छोटे पीस केले आणि काही मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतले आणि त्यामध्ये थोडं क्वांटिटीनुसार साखर, दूध आणि आईस क्यूब ॲड केले आणि माझा इकडे छानसा मँगो शेक पण रेडी झाला. मी पण इकडे ट्राय करायला घेतला आणि आईला पण दिला आणि आईला तर ते खूप जास्त आवडलं आणि तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली तर. नंतर मी माझे राहिलेले कामं आवरले आणि इकडे आले आणि इकडे येऊन बघते तर काय माझं बाळ छान अंघोळ करून रेडी पण झालं आणि छान त्याच्या लेकराला झोपी लावत होतं आणि जशी मी त्याला झोपी घालते सेम त्याच पद्धतीने छान त्यांना किसी पण देत होता आणि छान पांघरून वगैरे देऊन आणि छान त्यांना झोपी लावलं आणि जसे जसे बाळ मोठे होतात ना एक एक गुण ते शिकतातच. आज माझ्या स्वामींच्या पारायणाची समाप्ती पण होती आणि चतुर्थी पण होती त्यामुळे इकडे मी छान नैवेद्य दाखवलं आणि नंतर मंदिरमध्ये गेलो. चला तर मग पुन्हा भेटू उद्याच्या न्यू व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग कसा वाटला छान कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका बरं का. तोपर्यंत बाय.